सध्या तुम्ही 12वीचं शिक्षण कंप्लीट करत आहात किंवा ग्रॅज्युएशनला आहात आणि तुमची इच्छा आहे की मला महाराष्ट्र शासनात नोकरी करायची आहे, तर हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी. कारण आता 10वी पास वर सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र शासनाची नोकरी करता येणार. येस, यू हर्ड इट राईट. कारण आदिवासी विभागाची भरती आजच सुधारित त्याची जी ऍड आहे आपल्या त्याच्या संकेतस्थळावर आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तर ह्यासाठी लागणारी वयाची अट काय, त्याचा आता एक्झाम कोण घेणार, त्याच्यानंतर परीक्षा आणि आपण जर परीक्षा देत असू तर त्याचा अभ्यासक्रम काय, ही डिटेल इन्फॉर्मेशन म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. ओके, तर माझी रिक्वेस्ट असेल, तुम्ही चॅनल वरती व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत आहात तर सबस्क्राईब करा आणि लाईक अँड शेअर करायला विसरू नका. मी जान्हवी डोसे तुमचं आपल्या या जनरल ऍग्रिकल्चरच्या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. बघा, महाराष्ट्र शासनाची नोकरी आहे. व्हिडिओ तुम्हाला 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला इत्थंभूत माहिती मिळेल की तुम्हाला अभ्यास नेमका करायचा काय आणि जॉब आहे तर कोणती आहे. एकदम इझी जॉब आहे. ओके, वळूया आपल्या काय आहे की सुधारित जाहिरात. सरळ सेवा भरती आहे. म्हणजे बघा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की सरळ सेवा भरती म्हणजे तिथं कुठलीही प्रिलिम्स नसते, प्रिलिम्स नाही, त्यानंतर मेन्स नाही आणि इंटरव्ह्यू सुद्धा नाही. हे जसं तुम्ही आता IBPS म्हणजे जे कोणी AFO देत असेल, म्हणजे ऍग्रिकल्चर स्टुडंट जे आहे AFO प्रिपेअर करत असतील, जनरल बँकिंग तुम्ही करत असाल किंवा MPSC ची प्रिपरेशन करत असाल तर आपल्याला या एवढ्या मोठ्या विळख्यातून जावं लागते. कधी कधी आपलं काय होतं की प्रिलिम्स निघते, मेन्स आणि इंटरव्ह्यू निघत नाही. आपण इंटरव्ह्यू पर्यंतही जातो तरी फायनल सिलेक्शन होत नाही. मग काय होतं की वय वाढत जातं आणि आपल्याला टेन्शन येतं की आपण आपली जी गव्हर्नमेंट जॉब आहे ती सिक्युअर करू शकू की नाही. तर त्याच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे की कोणतीही एक सरळ सेवेची तुम्ही एक्झाम द्या. सरळ सेवेची एक्झाम दिल्यानंतर ती सिक्युअर केल्यानंतर अभ्यास करा. ओके, तर हे सेवा भरती काय, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सरळ सेवेचा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये कोणतीही प्रिलिम्स नाही, मेन्स नाही, इंटरव्ह्यू नाही, फक्त सरळ सेवा आणि त्याच्यानंतर तुमचं काय असणार आहे, फायनल सिलेक्शन. आता एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे, तर एक्झाम कंडक्ट करणार आहे IBPS. कोण कंडक्ट करणार आहे, IBPS. जे मुलं बँकिंगचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी IBPS काही असं वेगळं नाही आहे, त्यांच्यासाठी ते फॅमिलियर झालं आहे आणि महाराष्ट्र शासनाची नोकरी आहे. आता तुम्हाला कुणीही तुम्ही कितीही मोठ्या IT कंपनीत असू द्या, काही असू द्या, सर्वांना काय वाटतं की शासनाची नोकरी करत असलेला मुलगा छान, किंवा महाराष्ट्र शासनाची जो जॉब होल्डर आहे ते एक सिक्युअर प्लेस आहे. ओके, तर त्यासाठी आपला हे एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही 10वी पास आउट असाल तुम्हीही फॉर्म भरू शकता. 12वी पास आउट आहे तुम्ही ग्रॅज्युएशन करत आहात तुम्हीही फॉर्म भरू शकता. आपण वयाची अट वगैरे बघूया. दिनांक 29 एप्रिलला यांनी सुधारित जाहिरात काढली. आधी जे आहे ते काहीतरी 400 समथिंग पोस्ट होत्या, पण आता त्या किती झाल्या, 478 झाल्या. 62 त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्रीज केल्या आहे. ओके, आणि याच्यामध्ये चौकीदार ग्रुप डी ची पोस्ट आहे. म्हणजे काय, वॉचमनची पोस्ट आहे. तिथं जाऊन तुम्ही अभ्यास परत दुसऱ्या मोठ्या पोस्टवर लागायचं आहे, तिथं तुम्ही अभ्यास करू शकता. ओके, तर आता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज जे आहे त्याचा दिनांक कधी आहे, कधीपासून सुरुवात होणार आहे, तर 6 मे 2026. ओके, दुपारी 3 वाजेपासून. 15 म्हणजे काय, 3 वाजेपासून. कधी, 6 मे पासून. ओके, तर आज 30 एप्रिल आहे. 6 मे पासून जे आहे, 6 मे पासून काय होऊन जाईल, त्याचा जो ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म आहे तो भरला जाईल. आधीची जी ऍड आली होती त्यांनी सांगितलं होतं की 27 एप्रिल पासून तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि बरेचसे मुलं असतील त्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांच्यासाठी बघा, त्यांनी डायरेक्ट इथं मेन्शन केलेलं आहे की 27 एप्रिल 2026 रोजी जी प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे आणि ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना, त्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तुमचा जो आधीचा जो फॉर्म आहे तोच याच्यामध्ये सिलेक्ट केला जाईल. फक्त जे एकदम वयाच्या एकदम काठावर होते त्यांच्यासाठी थोडीशी शंकेची घंटा आहे. का बरं, ते आपण बघणारच आहोत पुढे. बघा, 6 मे पासून आपण बघितलं की 6 मे पासून आपल्याला फॉर्मची डेट कधीपर्यंत आहे, तर 27 मे 2026 रात्री 11:55 ओके, लास्ट डेट काय आहे, 27 मे 2026. आणि आपल्याला फॉर्म कुठं भरायचा आहे, तर फॉर्मची ही जी लिंक आहे, हे बघा,
TDC वॉचमन 26.cbtexam.in यावरती जाऊन आपल्याला अप्लिकेशन फिल करायचं आहे. ही जी अप्लिकेशनची लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करूनच देईल. आणि हे जे आहे आता तुम्ही कन्फ्युज व्हाल की ट्रायबल महाराष्ट्र इथं जे आहे तुमचा परीक्षेचा दिनांक किंवा वेळ, केंद्र, प्रवेश वगैरे जे काही डिटेल आहे ओके ते आपल्यासोबत कनेक्ट कशाने होतील तर https tribal-maharashtra.government.in नी ते आपल्यासोबत कनेक्ट राहतील. आपल्या पण फॉर्म भरताना मात्र आपल्याला फॉर्म ह्या सीबीटी ही जी आहे TDS वॉचमन 2026 सीबीटी एक्झाम .in यावरती आपल्याला अप्लिकेशन फिल करायचं आहे. नाहीतर इथं जाऊन बघसाल इथं तुम्हाला कोणतीच लिंक दिसणार नाही. तुम्ही म्हणसाल की ही जी जाहिरात आहे ती फेक नाही आहे, तर आपल्याला फॉर्म इथं कम्प्लीट करायचा आहे. ओके. आणि ज्यांनी 27 एप्रिल म्हणजे 27, 28, 29 मध्ये फॉर्म भरला आहे त्यांनाही म्हणजे भिण्याची गरज नाही आहे. तुमचे जे 900 आहेत ते 1000 रुपीज आहेत ते सिक्युअर आहे आणि तुमचा फॉर्म सुद्धा सिक्युअर आहे. तुम्हाला परत भरण्याची गरज नाही. आणि हा त्यांनी इथं मेन्शन सुद्धा केलेलं आहे कारण आपण विसरभोळे तर आहोत. त्यांनी इथं मेन्शन काय केलंय की युजर नेम आणि पासवर्ड जतन करण्याची जबाबदारी उमेदवाराची स्वतःची राहील. ओके. म्हणजे काय जो तुम्ही युजर नेम त्याच्यामध्ये युजर आयडी तुमचा असेल किंवा पासवर्ड तुम्ही ऍड करत असाल तर तो त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि कुठेतरी सेव्ह करून ठेवा. त्यांची स्वतःची जबाबदारी. इन केस जर पासवर्ड तुम्ही विसरला, युजर नेम तुम्ही विसरला तर त्यांची जबाबदारी राहणार नाही. त्यांनी आताच म्हणजे आधीच काय केलं आहे तशी आपल्याला नोटीस दिलेली आहे. तर आपल्या वेबसाईटसाठी आपण काय करणार तर याचा जिथं आपल्याला युजर नेम आणि पासवर्डचा मेसेज वगैरे आला असेल तो आपण स्क्रीनशॉट काढून एकीकडे ड्राईव्हला वगैरे सेव्ह करून देणार. ओके. तर हे उमेदवारांनी नोंदणी प्रक्रियेसाठी स्वतःचाच ईमेल आयडी वापरावा, अन्यथा अन्य व्यक्तीचा ईमेल आयडी वापरू नये. म्हणजे काय कम्युनिकेशनसाठी बेटर होईल. बाकी याचं मागचं उद्दिष्ट काहीच नाही. बघा आता हे तर आपल्याला माहिती आहे की 6-5 पर्यंत. आणि हे मी परत मेन्शन करते की 27 एप्रिल वाल्यांनी जे काही फॉर्म भरले असतील त्यांच्यासाठी परत तुम्हाला नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाहीये. ओके. आता हे गोष्ट येते पात्रतेवरती, इलिजिबिलिटी वरती. तर इलिजिबिलिटी मध्ये आहे उमेदवार हा भारतीय नागरिक असावा म्हणजे आपण इंडियन सिटीजन असायला पाहिजे. दुसऱ्या देशाचं नागरिकत्व आपल्याला नको आणि त्यामध्येच महाराष्ट्राचा रहिवासी असावा आपल्याकडे. ह्या रहिवासीसाठी आपल्याला ते डोमासाईल सर्टिफिकेट मागतात. काय मागतात? डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र आपल्याला कशाचं पाहिजे? महाराष्ट्राचं पाहिजे. ओके. ते ना हे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे वयोमर्यादा. इथंच जे आहे सगळे नियम जे आहेत आता की 10वी पास आउट आहोत बरोबर आहे पण वय किती पाहिजे? 18 वर्ष पाहिजे. म्हणजे किमान तुमची 12th स्टँडर्ड कम्प्लीट असायला पाहिजे. आणि जे समजा वयाची अट आहे ते कुठून पासून आहे? 1/4/2026 पासून. आधीची जी ऍड होती त्यांनी काय तिथं कन्सिडर काय केलं होतं? 27 एप्रिल 2026 कन्सिडर केलं होतं. आता त्यांनी 27 एप्रिलचं काढून काय केलं? 1 एप्रिल 2026. म्हणजे काय की जे 2 एप्रिल 15 एप्रिल पर्यंत जे काही मुलं होती 26 एप्रिल पर्यंत जे होते ते आधी वगळल्या जात होते तेही यामध्ये इन्क्लूड केला जातील. ओके. आणि किमान वय किमान आपलं किती? 18 वर्ष वय असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 असायला पाहिजे. इतर मागासवर्गीयांसाठी किती आहे तर 43. ओके. त्याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही. किती? 43 असायला पाहिजे. आणखी जर समजा तुम्ही माजी सैनिक वगैरे असाल तर त्याच्यासाठी किती आहे? 45. किती आहे? 45 आहे. आणि अंशकालीन उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी किती आहे? 55 वय वर्ष. ओके. 55 वय वर्ष. आणि हा दिव्यांग आहेत ओके दिव्यांग वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा किती आहे? 45 वय वर्ष इतकं आहे. ओके. आणि याच्यामध्ये बघा आणखी त्यांनी एक आणखी जो लास्टचा पॉइंट ऍड केलाय तो म्हणजे विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही. म्हणजे कोणीही आलं त्याच्यासाठी तो रूल मोडला जाणार नाही. जे त्यांनी ठरवून दिलेलं आहे त्यानुसारच होईल. ओके. देन नेक्स्ट येतं की शैक्षणिक अर्हता किंवा अनुभव. तर अनुभवाची इथं काही अट अशी दिलेली नाही आहे. सगळ्यांचं येतं की मॅम याच्यामध्ये आपल्याला पेमेंट किती मिळेल तर 15,000 पासून 47,600 पर्यंत आपलं S1 जे स्केल 1 ची जी पोस्ट आहे ते इथं मिळेल. ओके. ते पेमेंट आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय पाहिजे की सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन म्हणजे काय? SSC म्हणजे आपण 10वी पास असायला पाहिजे. ओके. 10वी पास असायला पाहिजे. आणि एक्झाम कोण घेणार आहे तर एक्झाम IBPS कंडक्ट करणार आहे. ओके. आपली निवडीची पद्धत म्हणजे काय असणार आहे?
एक्झाम ही IBPS कंडक्ट करणार आहे हे तर झालंच, कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे आणि त्याच्यामध्ये ऐका, आता तुम्ही IBPS एक्झाम घेणार आहे हे सुद्धा माहिती आहे, CBT नी एक्झाम घेणार आहे हे सुद्धा माहिती आहे की बाबा ठीक आहे 45 वर्ष कुणाला 38 वर्षापर्यंत ही एक्झाम देता येते, पण त्याच्यामध्ये मेन महत्वाचं आहे की तुम्हाला 45% गुण प्राप्त करणे आवश्यक असेल. ओके, जी आपली 200 मार्क्सची एक्झाम होईल त्या 200 मार्क्स पैकी 45% तुम्ही सिक्युअर करायला पाहिजे. तुमचा जर रिझल्ट 35% येत असेल, ओके 35% येत असेल, ती जागा तुमची रिक्त राहील, पण ते भरल्या जाणार नाही, तुम्ही ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. का बरं? कारण की त्यांनी क्लिअर मेन्शन केलं आहे की किती पाहिजे, 45% मार्क पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके, देन असणार आहे की आपली हे तर माहिती आहे की कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, त्यानंतर काय असणार आहे, ऑनलाईन MCQ म्हणजे काय, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्यायी प्रश्न आपल्याला असतील आणि एक प्रश्न आपल्याला असेल 2 मार्कांसाठी. एक प्रश्न किती मार्कांसाठी, 2 मार्कांसाठी. सरळ सेवा आहे म्हटल्यानंतर इथं काय आहे की सगळ्यात मेन महत्वाचं इथं येऊन जातं, तो म्हणजे नो निगेटिव्ह मार्किंग. तुम्ही सगळेचे सगळे अटेम्प्ट करून आले तरी चालताय. ओके, आता बघा यांनी काय केलंय की जे आपले त्याच्यामध्ये विषय कोणते कोणते असतील त्यांनी सांगितलेलं आहे. बघा आपल्याला हे तर माहिती आहे की एकूण क्वेश्चन आपल्याला गुण किती असणार आहे, 200, म्हणजे क्वेश्चन किती असणार आहे, 100. तर मराठीला यांनी 50 मार्क्स दिले आहे, म्हणजे क्वेश्चन किती असतील, 25. सेम इंग्रजीलाही तसं प्रश्न किती असतील, 25 मार्क्स असतील, 50. सामान्य ज्ञान म्हणजे काय, जनरल नॉलेज किंवा आपण याला जनरल स्टडीज म्हणतो, तर याचे सुद्धा प्रश्न किती, 25 प्रश्न, 50 मार्क. बौद्धिक चाचणी म्हणजे याच्यामध्ये येणार आहे मॅथ्स आणि रिझनिंग, मॅथ आणि रिझनिंग. तर बघा याच्यामध्ये काय आहे मेन महत्वाचं, जो कोणी आता MPSC चा अभ्यास करत असेल त्यांचं मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान स्ट्रॉंग असतं, मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस करावं लागते. आणि जो मुलगा IBPS म्हणजे की बँकिंगची प्रिपरेशन करत आहोत त्याचे मॅथ रिझनिंग इंग्लिश स्ट्रॉंग असते, तो GK सगळ्यांना सारखंच जातं. ओके, त्याला प्रॉब्लेम कुठं येतो, मराठीमध्ये येतो. म्हणजे काय की सगळेजण इथे काय आहेत, इक्वल लेवलला आहेत. ओके, किंवा याचा अभ्यास खूप आहे माझा अभ्यास कमी आहे असं काहीच नाही. बँकिंग वाल्यांना मराठी हार्ड जाईल आणि जे MPSC वाले आहेत त्यांना मॅथ रिझनिंग हार्ड जाणार आहे. याच्यासाठी टायमिंग किती आहेत, 120 मिनिट, म्हणजे पूर्ण 2 आवर जे आहे, 2 तासाचा हा पेपर आपला चालणार आहे. ओके, देन नेक्स्ट मेन महत्वाचं येतं की याच्यासाठी एक्झाम फीज किती असणार आहे. अमागास म्हणजे काय की जे जनरल कोटामध्ये येतात त्यांच्यासाठी 1000 रुपये, आणि जे अनाथ, दिव्यांग किंवा मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक जे आहे त्याच्यासाठी फी किती असणार आहे, तर 900 रुपये. आणि जे माजी सैनिक आहेत, दिव्यांग आहेत, त्यांच्यासाठी कोणतीही फी नसणार आहे, म्हणजे फीज असेल 00 रुपीज. ओके, आणि ही फीज नॉन रिफंडेबल असणार आहे, परत आपल्याला मिळणारी नाही आहे. ओके, तर नेक्स्ट येतं की सगळ्यात परत आपण फॉर्म जेव्हा फिल करतो तेव्हा आपल्याला येणारे प्रॉब्लेम ते म्हणजे की आपला जो फोटो आहे तो 4.5 सेंटीमीटर, त्याची जी लेंथ आणि विड्थ जी यांनी काय मेन्शन केलाय की 4.5 सेंटीमीटर टू 3.5 सेंटीमीटरच असायला पाहिजे. जर तुम्ही फोटो काढलेला असेल, इमेज रिसायझर यूज करा. काय आहे, इमेज रिसायझर, रिसाइज नावाची एक वेबसाईट येते, ती यूज करा आणि त्याने काय करा, तुमचं जे आपला जो फोटो आहे तो तुम्ही रिसाइज करून घ्या. ओके, नेक्स्ट येतं की जी स्वाक्षरी आहे म्हणजे आपली हँड रायटिंग आहे, ही शुड बी ब्लॅक पेनाने असायला पाहिजे, काळ्या शाईनी त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे काय असायला पाहिजे. आणि हा, ते जेव्हा आपण सिग्नेचर करत असू, जर समजा आपली इंग्रजीतली जर सही असेल तर त्याच्यामध्ये जे आहे काळ्या शाईने तर पाहिजे, पांढऱ्या कागदावर तर पाहिजे, पण त्याच्यामध्ये कॅपिटल लेटर नकोय त्यांना. काय, कॅपिटल लेटर त्यांना नकोय. ओके, जर कुणाला डावा अंगठा नसेल त्यांनी उजवा अंगठा यूज केला तरी चालते. आणि हा डिक्लेरेशन, आता बरेचसे जण जे आहे डिक्लेरेशन जेच तेच यूज करत असतात, म्हणजे बँकिंगचे विद्यार्थी एकदा लिहिलं म्हणजे त्याचं तेच परत परत यूज करतात, तर त्यांनी मायना सुद्धा दिला आहे, आपल्याला तोच मायना लिहायचा आहे परत आणि नंतर अपलोड करायचा आहे. ओके, बघा ही झाली इत्थंभूत माहिती आपल्या या ज्या भरतीबद्दल. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. आणि हा चॅनलला नवीन आले असाल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. थँक्यू सो मच.